नंदुरबार शहरातील हंगामी खुल्या बाजारामध्ये पहिल्याच दिवशी 300 क्विंटल कांद्याची आवक झाली। पहिल्याच दिवशी कांद्याला 1,500 ते 1,825 रुपयांदरम्यानचा दर मिळाला। यंदाच्या उन्हाळी हंगामात 2 लाख क्विंटल कांद्याची आवक होण्याची शक्यता बाजार समितीने व्यक्त केली आहे। मावळच्या आडले बुद्रुकमध्ये ॲग्रिस्टॅक शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी नोंदणीसाठी विशेष कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। 7/12 आधार कार्डला लिंक केल्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकतो। शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करण्याचं आवाहन कृषी विभागानं आता केलेलं आहे। बाजारपेठेत आंब्याची आवक वाढायला सध्या सुरुवात झाली। यात हापूस, बदामी, लालबाग, नीलम, तोतापुरी आंब्यांचा समावेश आहे। वाशीच्या बाजारामध्ये 86 टन आंब्यांची आवक झाली आहे। लहान आकाराच्या हापूस आंब्याची होलसेल मार्केटमध्ये 500 ते 600 रुपयांनी विक्री होते आहे। नव्या लसणाची बाजारातील आवक वाढली आहे, त्याचा परिणाम दरावर सध्या दिसून येतोय। देशभरात लसणाचे भाव पुन्हा कमी झाले आहेत। सध्या मालामध्ये ओलावा देखील जास्त आहे, त्याचाही परिणाम दरावर होताना बघायला मिळतोय। त्यामुळे मागील 2 ते 3 आठवड्यांमध्ये लसूण पुन्हा 3,000 रुपयांपर्यंत कमी झाला। सातारा जिल्ह्यातील बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यामुळे दर घसरलाय। सातारा बाजार समितीमध्ये मागील 2 आठवड्यात क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांना दर घसरलेला आहे। सध्या 2,500 कांद्याला दर मिळतोय, तर लसणाचा दर स्थिर सध्या असून मिरची आणि गवार मात्र तेजीत आहे। नांदेडमध्ये रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला वेग आलाय, त्यामुळे दिवसरात्र शेतकरी शिवारात राबताना दिसतोय। होळीचा सण संपताच वैराज शेतीच्या मशागतीत व्यस्त झालाय। अमरावतीच्या बाजारपेठेत फुलांची मागणी वाढली। लग्न सराईला सुरुवात झाल्यामुळे ही फुलांची मागणी वाढली आहे आणि त्यामुळे फुल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचं बघायला मिळत आहे। सध्या ठोक बाजारात प्रति किलो 20 रुपये किलो असा दर फुलांना मिळतोय। फुलांनी बहरलेल्या बागांचं मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे। वाशिममध्ये वाढत्या उन्हाचा द्राक्ष बागांना फटका बसला। जिल्ह्यात उन्हाचा पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं काढणीला आलेल्या द्राक्षांना त्याचा फटका बसतोय आणि सध्या बाजारामध्ये 70 ते 80 रुपये प्रति किलो दरानं द्राक्षांची विक्री होते। हिंगोलीच्या मोंढ्यात हरभऱ्याची आवक वाढली, मात्र आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे। हरभऱ्याला सध्या बाजारात 5 ते 5,500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। शेतकऱ्यांनी हरभऱ्याला भाव वाढवून देण्याची मागणी केली आहे। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यात एका शेतकऱ्यानं मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली, मात्र बाजारामध्ये टोमॅटोच्या दरात घसरण झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कमी दर मिळतोय। यातून लागवड केलेला खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी सध्या चिंतेत सापडलाय। जालना बाजारामध्ये कोबीची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे। 5 ते 6 रुपये प्रति किलो दरानं कोबी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। 1 कॅरेट कोबी 80 ते 100 रुपयांनी विकला जातो, त्यामुळे कोबी उत्पादक शेतकरी आता हवालदिल झाला।